चला नमस्कार. बीड जिल्हा पोलीस पाटील, तुम्हाला पोलीस व्हायचं असेल तर पोलीस पाटीलचं वेळापत्रक. आता वेळापत्रक कधी आहे, तुम्हाला फॉर्म भरायला कधी सुरुवात होणार आहे, एक्झाम कधी आहे, तुमचा पेपर कधी होतो, पेपर झाल्यानंतर मुलाखत कधी होती आणि मुलाखत झाल्यानंतर तुमची फायनल निवड, हा किती दिवसाचा कालावधी आहे, जेणेकरून पोलीस पाटील भरतीला तुम्ही गांभीर्याने घेताल. बघा, पोलीस पाटील भरतीला जास्त वेळ मिळत नाहीये. जालन्याची जी पोलीस पाटील झाली ती आणि आता हिंगोली पोलीस पाटील जे काय वेळापत्रक आलं त्याच्यानुसार तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती सांगतो. ठीक आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. जर तुम्ही बीडचे असताल आणि तुम्हाला पोलीस पाटील व्हायचं असेल तर सविस्तर संपूर्ण माहिती. आणि अजूनही तुम्ही आपली बॅच जॉईन नसेल केली तर लवकर जॉईन करा, कारण लक्षात ठेवा जालन्यामध्ये सगळ्यात जास्त पोलीस पाटील आपल्या बॅच झालेले आहेत. पोलीस पाटील आता बीडची संपूर्ण डिटेल माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता त्यापैकी बीडच्या काही तालुक्यात अजून आरक्षण जाहीर झालेलं नाहीये, त्याची पीडीएफ अजून आलेली नाहीये. कोणकोणते तालुके आहेत ती पण माहिती देणार आहे. सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. ओके, चला आता बघा, तुम्हाला पोलीस पाटील व्हायचं असेल तर 990 रुपयामध्ये आपली बॅच, 990 रुपये प्लस त्याला जीएसटी लागते, साधारणतः 1016 किंवा 1060-65 रुपये काहीतरी आहे. त्याच्यामध्ये 100 मार्काचं तुमचं संपूर्ण सिलेबस, त्याच्यामध्ये 80 मार्काची तुमची लेखी परीक्षा प्लस 20 मार्काचा तुमचा इंटरव्ह्यू, सगळं तुम्हाला या ठिकाणी घेतलं जाणार आहे. प्रश्न कसे विचारतात जालन्यामध्ये आपण सगळं घेतले. त्याच्यामध्ये तुम्हाला सामान्य ज्ञान, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, ठीक आहे, एवढे प्रश्न तुम्हाला विचारतात. मुलाखत तुम्ही निवड झाल्यानंतर 20 मार्काची ती पण घेतोय. पेमेंट सुरुवातीला तुमच्या गावात राहून पोलीस पाटीलला पेमेंट किती तर 15,000 रुपये पेमेंट आहे. आता बीडमध्ये जर पाहिलं असेल तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये बीडच्या आरक्षण जाहीर झाले ते पण सांगतो. हा तुम्हाला लोगो दिसतोय पाठीमागं, हा आपला श्री अकॅडमीचा लोगो आहे. प्ले स्टोरला जा, मराठीमध्ये असं श्री अकॅडमी टाका, हा लोगो दिसला, ॲप डाउनलोड करा. किंवा हा तुम्हाला नंबर जो दिसतोय 9552625593, या नंबरला तुम्ही संपर्क करा. व्हॉट्सअपला हाय पाठवा, या आपल्या ॲपची तुम्हाला लिंक पाठवली जाईल. ॲप लिंक डाउनलोड करा, रजिस्ट्रेशन करा आणि त्याचा पेड कोर्सेस नावाचा ऑप्शन आहे, त्याच्यात तुम्हाला ही भरती आहे, तिथून फीस पे करा. ओके, चला आता लक्षात ठेवा, हे बीड मधले, एक सेकंद, हा चल, बीड मधले तालुके सगळे, कोणत्या तालुक्याचं आरक्षण अजून जाहीर झालं नाही ही सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी देतो. पाहिलं असेल तर बीड पोलीस मध्ये माजलगावचं आरक्षण जाहीर झालेलं आहे. आरक्षण या प्रत्येक गावानुसार माजलगावचं आरक्षण जाहीर झालंय, त्यामुळे माजलगावचे असतील पटकन आपली बॅच घ्या. त्यानंतर बीड तालुका, जे कुठले गावं येतील त्या सगळ्या गावाचं आरक्षण जाहीर झालेलं आहे. त्याच्यानंतर गेवराई तालुक्यात जेवढे गावं येतात या सगळ्या गावाचं आरक्षण जाहीर झालंय. शिरूर कासार, जेवढे गावं शिरूर कासार सगळ्याच गावाचं आरक्षण जाहीर झालंय. अंबाजोगाई मधले जेवढे गावं येतात अंबाजोगाईचं सुद्धा आरक्षण जाहीर झालंय. केजचं सुद्धा आरक्षण जाहीर झालंय, गाव निय आहे. त्यानंतर धारूरचं सुद्धा झालेलं आहे आणि वडवणीचं सुद्धा आरक्षण जाहीर झालंय, कास्ट निय आहे. आणि परळीचं सुद्धा झालेलं आहे आरक्षण, कास्ट निय. आता 2 तालुके राहिले, ते 2 तालुके आहेत, ते म्हणजे एक पाटोदा तालुका आणि दुसरा म्हणजे आष्टी तालुका. या 2 तालुक्याची अजूनही पीडीएफ मिळाली नाही, माझ्यापर्यंत आली नाहीये. तुमच्याकडे असेल तर मला पाठवा आपल्या नंबरवरती. ठीक आहे, पाटोदा आणि आष्टी 1 तारखेपर्यंत शक्यता आहे तुमचं त्या ठिकाणी सगळं वेळापत्रक येऊ शकतं. सगळी माहिती देतो मी तुम्हाला. हा नंबर इथं परत लिहून देतोय, 955262 9563. ठीक आहे, ह्या नंबरला काय करायचं, तुम्हाला संपर्क करायचा आहे. व्हॉट्सअपला हाय पाठवून द्यायचं, तुम्हाला बॅच जॉईन करता येणार आपली, आणि लवकर जॉईन करा. आता वेळापत्रक कधीपर्यंत सगळी माहिती देतो. वेळापत्रक कधी येणार आहे, परीक्षा तुमची कधी असणार आहे, पात्रता, कागदपत्र, यावर अनेक व्हिडिओ घेतले तरी पण सांगणार. पेपर कसा असतो आणि अभ्यास होईल का, खूप दिवस झालं मी अभ्यास सोडून दिलेला आहे. आता पोलीस पाटील आलेली म्हणून त्या ठिकाणी अभ्यास करायचा, तर माझा होईल का, माझं पोलीस पाटील म्हणून काम होईल का, या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मिळतील. नंबर 1 बघा, तुमचं वेळापत्रक हे येणार आहे, एक सेकंद, हा ओके, तुमचं वेळापत्रक हे येणार आहे. मग वेळापत्रक आल्यानंतर फॉर्म भरायचा जो काय दिनांक आहे, तिथून परीक्षेला किती दिवस लागतात, परीक्षा कधी, साधारणतः तुमचा ज्या दिवशी फॉर्म भरायला सुरुवात होते, बघा समजा तुम्हाला 1 तारखेला फॉर्म भरायला सुरुवात जर झालं तर या 1 तारखेपासून तुम्हाला बरोबर 30 दिवस मिळतात. जी तुमची फॉर्म भरायची तारीख आहे त्या तारखेपासून
तुमची फायनल निवड होईपर्यंत फक्त 30 दिवसाचा कालावधी असतो, जास्त नसतो. 2 वेळापत्रक तुम्हाला दाखवतो मी. ओके. परीक्षा कधी असणार आहे? 30 दिवसामध्ये. फॉर्म भरायला सुरुवात झाली त्या दिवसापासून 30व्या दिवशी तुमचं फायनल सिलेक्शन असणार आहे. ओके. पात्रता पाहिली, 10वी पास जे असतील सगळे 10वी पास फॉर्म भरतील. वय वर्ष 25 ते 45च्या मध्ये सगळ्याला फॉर्म भरता येत. ओके. कागदपत्र कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागतं आणि डोमासाईल सगळ्याला कंपल्सरी आहे. कास्टमध्ये असाल एक कास्ट सर्टिफिकेट आणि दुसरं नॉन क्रिमिनल, हे 2 गोष्टी काढा आणि डोमासाईल, बाकी काही लागत नाही. त्याच्यानंतर पेपर कसा असतो? तर पेपर कसा असतो तो सगळ्या जिल्ह्याचे आपण पेपर तुम्हाला सोडून घेतलेले आहेत, काळजी करू नका. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त कसे मार्क येतील आणि तुमचं पोलीस पाटीलमध्ये कसं सिलेक्शन होईल ते मी बांधणार, तुम्हाला काळजी करायची आवश्यकता नाही. अभ्यास होईल का? काळजी करू नका. जे काही तुम्हाला प्रश्नपत्रिका मी देणार आहे, सराव प्रश्न घेणार आहे, ते फक्त तुम्ही वाचा आणि आपले जे व्हिडिओ तेवढे बघा. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुमचं पोलीस पाटीलमध्ये सिलेक्शन 100% होईल. ओके. आता हे झाले का सगळं? एक सेकंड. हे बीडमधले झाले. फक्त पाटोदा आष्टी राहिलेलं आहे. तुमच्याकडे पाटोदा आष्टीची PDF आली असेल तर मला आपल्या नंबरवरती शेअर करून द्या. आता हे आहे हिंगोलीचं. हे वेळापत्रक आहे. कुठला जिल्हा आहे? हिंगोली. आता हिंगोलीचं अजून आरक्षण जाहीर झालं नाही, परंतु त्यांनी आधीच वेळापत्रक सुद्धा जाहीर केलंय. टोटल 343 जागा हिंगोलीच्या आहेत. बीडच्या किती आहेत? 1000 प्लस जागा हिंगोलीच्या. आता बघा त्यांचं काय जाहीर नोटीस आणि आरक्षण निश्चित करणे 1 जानेवारी ते 5 जानेवारी दिलंय. त्याच्यानंतर आरक्षणानुसार अर्ज. आता आरक्षण जाहीर झालेलं आहे. काही तक्रार करायची असेल तर त्यांना वेळ दिलाय 6 ते 7 जानेवारी. ठीक आहे. तक्रार कोणी नाही केली, आरक्षण जाहीर झालं, ठेवलंय. त्याच्यानंतर जाहिरात प्रसिद्ध, प्रत्यक्ष जाहिरात प्रसिद्ध केली त्यांनी. कधी? 8 जानेवारी ते 9 जानेवारी. आणि मग अर्ज सादर करणे किती? 12 जानेवारी ते 26 जानेवारी. लक्षात ठेवा. आता बघा अर्ज सादर करणे म्हणजे तुमचा फॉर्म भरायचा. तुमचा फॉर्म भरायला सुरुवात झाली 12 जानेवारी ते 26 जानेवारी पर्यंत. परीक्षा कधी आहे? लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी. म्हणजे बघा 12 जानेवारीला त्या ठिकाणी तुमचा पेपर म्हणजे पहिला फॉर्म भरायला सुरुवात झाली 12 जानेवारीला, पेपर आहे 8 फेब्रुवारी. म्हणजे साधारणतः तुम्हाला ज्या दिवशी फॉर्म भरायला सुरुवात होते तिथून पुढं एक 30 दिवस सुद्धा मिळत नाहीत. शेवट तारीख 26 जानेवारी आणि लगेच 8 फेब्रुवारीला पेपर आहे. इथं काय अर्जाची छाननी प्रवेशपत्र तुम्हाला 30 जानेवारी मिळतात. म्हणजे साधारणतः तुमच्याकडे 20 ते 26 दिवसाचा वेळ मिळतो. कधी? फॉर्म ज्या दिवशी भरायला होईल त्या दिवशी. आता जालन्याचं बघूया. ओके. जालन्याचं जर बघितलं तुम्ही तर बघा अर्ज करण्याची अंतिम तारीख दिलेली आणि अर्ज सुरू होण्याची. अर्ज सुरू कधी झाले? 15 सप्टेंबरला जालन्याचे अर्ज सुरू झाले होते. आणि लक्षात ठेवा 15 ऑक्टोबरला काय झालं होतं? डायरेक्ट मुलाखती झाल्या होत्या. 14 ऑक्टोबरला एक्झाम झाली होती. 14 ऑक्टोबर म्हणजे 30 दिवसाच्या आतमध्ये त्या ठिकाणी तुमचं फॉर्म भरायला सुरुवात होते. त्याच्या म्हणजे तुम्हाला साधारणतः 30 दिवस मिळतात. किती दिवस? 30 दिवस. आणि या 30 दिवसामध्ये तुम्हाला संपूर्ण पोलीस भरतीचा, पोलीस पाटीलचा काय करायचा? सिलेबस कव्हर करायचा. तो आपल्या बॅचमध्ये होणार आहे. काळजी करायची आवश्यकता नाही. सगळ्यात जास्त तुम्हाला कसे मार्क मिळतील हे आपण घेतो. सराव प्रश्न अनेक घेतो त्या ठिकाणी. रोज लाईव्ह असतात, रेकॉर्डेड स्वरूपात व्हिडिओ असतात. काळजी करायची आवश्यकता नाही. म्हणजे एक तुम्हाला तुमच्याकडे बीडवाले जेवढे असतील तेवढे त्यांच्याकडे एक 30 दिवसाचा कालावधी असेल बीडवाल्यांकडे. आता उद्याच्याला कळण नवीन PDF येईल. फक्त 2 तालुके राहिले तुमच्याकडे असेल तर PDF मला सेंड करा. त्यानंतर बॅच अजूनही तुम्ही बीडचे असताल, बॅच अजून जॉईनच केली नसेल तर तुम्हाला पोलीस पाटील व्हायचं असेल तर नक्की बॅच जॉईन करा. खूप महत्त्वाचं आहे. हा नंबर लक्षात ठेवा. बघा 95 52 62 95 63. इंग्रजीवाला असेल तर 9552629563 हा नंबर आहे. सेव्ह करा गोविंद नवल सर नावाने. ठीक आहे. नंबर सेव्ह केल्याच्या नंतर व्हॉट्सअपला हाय पाठवा. मी तुम्हाला लिंक पाठवलं. आपलं श्री अकॅडमी तिकडे दिसतो तुम्हाला लोगो. किंवा डायरेक्ट प्ले स्टोरला जा, मराठीत असं टाका. नसेल तर आपल्या नंबरवर संपर्क करा. ॲपची लिंक पाठवून ॲप डाउनलोड करून घ्या. त्याच्यात पूर्ण रजिस्ट्रेशन करताना नाव टाका, मोबाईल नंबर टाका, ईमेल टाका आणि पासवर्ड टाकताना तुमचं नाव टाका. @123 असा पासवर्ड तयार करा. ॲप ओपन होऊन जाईल. ओपन झाल्यावर पहिलंच ऑप्शन आहे पेड कोर्सेस. तिथं हा बॅनर दिसेल तुम्हाला असं, त्याला क्लिक करा आणि बॅच जॉईन करून घ्या. ठीक आहे. थांबतो. आणि सगळ्यांना बघा लक्षात ठेवा, जे बीडवाले असतील, अनेक बीडवाल्याला याविषयी माहितीच नाहीये, त्यामुळे सगळ्या बीडवाल्याला हा व्हिडिओ शेअर करून द्या.